आपले पूर्वज खूप हुशार होते, त्यांनी सगळं जे आणलंय ना आपल्याला खाण्यासाठी, तर ते प्रत्येकाचा उपयोग आहे, प्रत्येकाचा उपयोग आहे. मसाले पदार्थांचा उपयोग आहे. आम्हाला माहिती आहे का मसाले पदार्थ कशासाठी वापरतात स्वयंपाकात? काय माहीत नाही. गाव घालते म्हणून आम्ही घालायचं. ती लांबडी लांबडी पानं, तेजपत्ता, काय म्हणायचं त्याला, तमालपत्री, कशाला घालता तुम्ही? हा होय की, पण कशासाठी, काय उपयोग आहे त्याचा? शरीराला काय उपयोग होतो माहिती आहे? वासासाठी. शाबास. अजून बऱ्याच लोकांचा नाही, सॉरी, वास अजून कशाचा तरी येतो, लक्षात घ्या. ते येऊ नये म्हणून तमालपत्री घालायचं असते. पचन संस्था ठीक नसेल तर वेगळ्याच गोष्टीचा वास येऊ शकतो. माणसं जेवता जेवता वाकडी होतात आणि करतात, हे लक्षात घ्या. हे वासासाठी नाही. तमालपत्रीचा कसला वास असतोय सांगा बरं मला? काय चव असते सांगा? हाय चव त्याला, हाय वास. तुमच्या दालचिनीला वास आहे, लवंगला वास आहे, वेलदोड्याला वास आहे. तमालपत्रीला काय वास आहे हो? उगाच काहीतरी सांगतोय. मी स्वयंपाक करतोय बरं का, बायको आहे पण स्वयंपाक करतोय तरी सुद्धा, त्यामुळे मला माहिती आहे. कसं आहे, तमालपत्री ही पचन संस्था पूर्ण चांगली ठेवते. म्हणजे आपली पचनक्रिया व्यवस्थित राहिली तर आपल्याला बऱ्याच आजारांपासून आपण लांब राहू शकतो. कारण काय, मेन म्हणजे पोट आहे. आजारांचं मूळ कारण पोट आहे. आम्ही काही कचरा भरल्यासारखं त्यात भरतो आणि म्हणून आजारी पडतो. खरं सांगायचं तुम्हाला योग्य आहार माहितीच नाही. आमच्या इथं काय माहिती आहे, आहार म्हणजे काय, हे खायचं नाही, ते खायचं नाही, डाएट करायचं. डाएट म्हणजे भात खायचं नाही. बरीच लोक भाकरी खाईत नाहीत, कोण चपाती खाईत नाही. तुम्ही काय खात नाही तर मग चरायला जाता का काय कुठल्या माळावरती? गवत खावा बघू. मग काय खाता काय? अहो हे शंकाच सगळ्यात आहे. मुंगी रोज साखर खाते, झाले का शुगर त्याला? हाय का? वाघ रोज मटण खातोय, झालं का मूळव्याध त्याला? आम्हाला काही खाल्लं तरी शंका आहे. अहो शंका घेऊ नका, पाया पडतो तुमच्या. काय उपयोग नाही याचा, शंकेचा उपयोग नाही. शंकेनं संसार टिकत नाही. तुम्ही थोडंसं समजून घ्या. बायको लई शंका घ्याली, तुम्हाला चालतंय का? नवरा जास्त शंका घ्यायला, तुम्हाला चालतं का? नाही चालत, कुणालाही चालत नाही, आवडतच नाही. आणि त्यानं ते टिकत पण नाही, नातं टिकत नाही. म्हणून पाया पडून विनंती करून सांगतो की जेवणावरती शंका घेऊ नका, जीवनावरती पण शंका घेऊ नका. हे जीवन आपलं खूप चांगलं आहे आणि 100 वर्ष जगू शकतो. महागातली औषधं खाल्लीत म्हणजे तुम्ही चांगलं होतंय असं आहे का? मोठी मोठी ऑपरेशन केलीत, लय पैसा घातला, लाखात पैसा घातला म्हणजे तुम्ही बरे झालात असं आहे का? मग सगळ्या पैसेवाल्या मोठमोठ्या लोकांनी हेच केलं असतं ना, सगळं फाडून घेतलं असतं आणि 200-200 वर्ष जगले असतात. हाय का? पैसा माणसालाच आहे. बघा की म्हशीच्या पुढे 100ची नोट टाका, जाऊ दे 2000ची नोट टाका, तिला काय महत्व आहे का? कोण बघत नाही. मनुष्य प्राणी सोडला तर सोनं, पैसा ह्याचं महत्वच नाही कोणाला, काय माहितीच नाही. अहो ही बुद्धी आपल्याला परमेश्वरानं दिली, ह्याचा उपयोग चांगल्यासाठी करायला पाहिजे. कशाला पाहिजे सोनं? बरीच लोक कसं आहे, शरीर काय सांगायचं, सगळं बायका तरी मडवल्यासारखे असतात. काही काय डुप्लिकेट घालणार तर घालणार, ते पिवळं दिसायलाच पाहिजे, ते चमकायलाच पाहिजे. अहो संस्कार संस्कृती जपा, हे डुप्लिकेट घालू नका, डुप्लिकेट खाऊ नका. हे कसं असतंय, पिझ्झा बर्गर आपल्याकडे चालत नाही हो. हे ज्या त्या देशातनी ज्या त्या ह्याच्यात वातावरणानुसार अन्न असतंय. आपल्या सांगली कोल्हापूरला एक ठराविक अन्न दिलेलं आहे बघा, ह्या भागातल्या आहे ना. हेच जर तुम्ही थोडं पुढे गेलात, पुण्याकडच्या साईडला वेगळंच आहे, तिकडं मराठवाड्यात गेलात वेगळं आहे, विदर्भात गेलात वेगळं अन्न आहे, तिकडं अन्न वेगळं आहे, तिकडच्या लोकांचा अन्नाचा प्रकार वेगळा आहे. कोकणात गेलात भात आणि मासे खातात, बरोबर आहे ना, तिकडल्या लोकांचं वेगळं आहे. आमच्याकडं रोज मासा खायला लागल्या मरलच मला वाटतंय. हाय का? तिकडं रोज खातात, त्यांना काय होत नाही, कारण वातावरणानुसार आहार ठरलेला असतो आणि त्यानुसार आपल्याला हे पूर्वीच्या लोकांनी सगळं सेटअप बसवून दिलं आहे. आमच्या इथं पिझ्झा बर्गर चालत नाही हो, पण हे तुम्हाला कळत नाही. आमच्या इथं काय करतात, जिभेचे चोचले पुरवतात. चायनामध्ये खातात ते इथं खातात. चायनीज अन्न कशासाठी पाहिजे तुम्हाला? चायनीज अन्न कशासाठी खाता? मला काहीच कळलं नाही. तिथं काहीही खातात, मग तुम्ही खाता का तसं काही? तर हे खाऊ नका. आपली भात भाकरी सकाळी ब्रेकफास्ट करू नका, न्याहारी घ्या. न्याहारी ऐकत नाही. शिळं रात्री राहिलेलं शिळं गरम करून सकाळी खावा, त्याच्यात ताकद आहे. ही इम्युनिटी म्हणजे वेगळं काय हो?
शरीराला कष्ट द्यायचं नाही, काम लावायचं नाही, ते असंच जाम करून ठेवायचं. योग्य आहार घ्यायचा नाही. भात भाकरीतून मिळते ते तुम्हाला कशातून मिळत नाही, मग ती ताकद तुम्ही घेत नाही, मग राहिलं काय. म्हणून विनंती करतो, पाया पडतो सगळ्यांच्या, की नेहमी चांगलं राहा. कुठल्याही प्रकारची शंका शरीरावरती घेऊ नका. आणि शरीर सुंदर ठेवण्यासाठी तुम्हाला जास्त खर्च नाही. आता साध्या गोष्टी सांगतो, चला घरगुती उपाय सांगतो तुम्हाला. सगळ्यात महत्त्वाचं, चला ते आता ताई बोलल्यात तुम्ही ना ह्याच्यावरनं, तेजपत्तावरनं, तमालपत्रीचा काढा करायचा. सकाळी उठल्याबरोबर त्याचा 2 चमचे जर काढा पिला, हे 3 दिवस केला तरी पचनसंस्था चांगली चालते. अपचनाचे त्रास आहेत, ज्यांना अन्न पचत नाही, भूक लागत नाही नीट, वारंवार पाणी प्यावंसं वाटतंय, अशा लोकांनी तमालपत्रीचा काढा करून प्यायचं सकाळी 2 चमचे. 3 दिवस केला तरी बास होतंय. 8 दिवस केलात, 15 दिवस केलात, 21 दिवस लास्ट करायचं. 21 दिवसामध्ये पूर्ण वर्षभराची सिस्टीम क्लिअर होऊन जाते. अजून काय पाहिजे सांगा? किती खर्च येणार आहे? 1 तमालपत्रीचं पान घ्यायचं, 2 चमचा काढा करायला किती लागणार आहे? पण तेवढ्यात तुम्ही बरं होणार.